नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून एक लाकूड तोड्या नाशकात येतो काय? खुलेआम नाशिकमधील तपोवनातील झाडांची कत्तल करण्याचा आदेश देतो काय? आणि आमच्या नाशिकमधील 3 आमदार खाली माना घालून गप्प बसतात काय? सारंच काही अचंबित करणाऱ्या घटना नाशकात घडू लागल्या आहेत. पण शहरात मात्र सरकारच्या विरोधामध्ये नाराजीची एक मोठी लाट आली आहे. असं म्हणतात की काहींना सत्तेची नशा एवढी चढली आहे की आता जनता, शेतकरी, पर्यावरण असं त्यांना काहीच दिसेनासं झालंय. म्हणूनच तपोवनातील 1800 झाडे तोडण्याचा निर्णय स्थानिक जनतेच्या भावना लक्षात न घेता परस्परच घेण्यात आला. असा निर्णय घेणारे लोक जनतेचे सेवक नाहीत, तर भांडवलशाही उद्योगपतींचे खास गुलाम बनून बसलेले आहेत. पर्यावरणाचा, निसर्गाचा साधा प्रश्न विचारला तरी त्यांचा चेहरा बघवत नाही. एकटा महाराष्ट्र देशाच्या 30 ते 32% असा प्रचंड टॅक्स भरतो. तरीही दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. सुमारे 11 लोक रस्ते, रेल्वे अपघातात रोज मृत्यू पावतात. रुग्णालय, शिक्षण, रस्ते, कोठे सुधारणा नाही. वरून महाराष्ट्र आणि देशावर कर्जाचा डोंगर चढवला जातोय. दुसरीकडे उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ करत बसलेत. हे सगळं कसला विकास करतात म्हणायचा? कसलाच नाही म्हणायचा. हे सारं कमी पडलं म्हणून की काय? आता तपोवनातील 1800 झाडांची कत्तल करून साधूंच्या नावाखाली ती जागा मोठ्या ठेकेदारांना कामासाठी बहाल करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. जर आवाज उठवला नाही तर उद्या हे काय करणार? महाराष्ट्राला सरळ उद्योगपतीच्या घशातच ढकलणार का? येथील राजकारण इतकं घाणेरडं, गलिच्छ आणि अधपतनाकडे गेलंय की आज नाशिकची तुलना बिहारची काय कोणत्याच राज्याशी करता येणार नाही अशी झाली आहे. अशा परिस्थितीत झाडी तोडण्याचा निर्णय घेणाऱ्या द्रोही, गद्दार, भ्रष्टाचारी नेत्यांना माफी देण्याचा प्रश्नच नाही. यांनी नाशिकच्या जनतेचा विश्वास, जनतेचे भविष्य आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडवायला सुरुवात केली आहे. जनतेने यांना माफ करायचं नाही, तर चांगला धडा शिकवायचा आहे. जनतेचा रोष काय असतो हे त्यांना दाखवून द्यायला हवे. साधू निसंग असतात म्हणे. ते निसर्गाच्या कुशीत कसेही राहू शकतात. त्यासाठी त्यांना घरदारांची गरज नसते. अर्थात ते खरे साधू असले तरच. पण या साधूंच्या सरबराईसाठी एका तोंडाने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे आणि दुसऱ्या तोंडाने वृक्षवल्लीवर सपासप कुराळ चालवणारे लाकूड तोडे व त्यांचे नाशिकचे 3 सहकारी लोकांच्या डोक्यात बसले आहेत. पर्यावरण रक्षणाच्या नावाने एका तोंडाने गळे काढायचे आणि दुसऱ्या तोंडाने पर्यावरणाचा गळा दाबायचा ही त्यांची शकुनी मामावृत्ती आहे. वन संपदा नष्ट करण्याची ज्यावेळी सरकारने प्रतिनिधी पुढाकार घेतात, वन संपदा नष्ट करण्यासाठी ज्यावेळी सरकारचे प्रतिनिधी पुढाकार घेतात, त्यावेळी तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. कोण हे गिरीश महाजन? नाशिकचे त्यांचा काय संबंध? केवळ मुख्यमंत्र्याचे लाडके आहे म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे यांना पक्ष काय घरी बसवणार आहे काय? जरी पक्षाने त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला तरी नाशिककरांची बाजू घेतली म्हणून नाशिककर पुन्हा त्यांना डोक्यावर घेतीलच. पण याच महाजनांसमोर खाली माना घालून गप्प बसले तर उद्या नाशिककर यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमधील ही वन संपदा नष्ट होऊ नये म्हणून घराघरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण सत्तेच्या नशेत मशगूल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोणालाही जाग यायला तयार नाही. तपोवनातील झाडे तोडून दुसरीकडे 15,000 झाडे लावण्याचा भंपक गप्पा मारणाऱ्या गिरीश महाजन यांना विचारावे की यापूर्वीच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किती झाडे आतापर्यंत लावली? नाशिककरांना गिरीश महाजन वेडे समजू लागले आहेत. त्यांच्या विरोधातील संताप अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. झाडे तोडल्यानंतर आतापर्यंत सरकारने किती झाडे लावली याचा हिशोब कधी दिला आहे काय? मेट्रोच्या कार शेडसाठी मुंबईत आरेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात एका रात्रीत वृक्षतोड केली गेली. त्यानंतर त्यांनी किती झाडे लावली आणि किती जगवली हा प्रश्नच आहे. नाशिकची गोदावरी ही आमची माता समजतो. आम्ही नद्यांना देवी मानणार, त्यांची आरती करणार आणि त्याच नद्यांच्या पाण्यात निर्माल्य नावाचा कचरा टाकून आणि मलमूत्र लोटून नद्यांचा कचरा कुंड्या करणार. वरून म्हणणार की आम्ही सुसंस्कृत आहोत. हा तर दांभिकतेचा कळसच झाला. एवढे सगळे विपरीत परिणाम धडधडीत डोळ्यांना दिसत असूनही झाडं तोडण्याचा निर्णय घेणाऱ्यांना जाग कशी येत नाही? नाशिकची गोदावरी आम्ही आमची माता समजतो. आम्ही नद्यांना देवी मानणार, त्यांची आरती करणार आणि त्याच नद्यांच्या पाण्यात निर्माल्य नावाचा कचरा टाकून आणि मलमूत्र लोटून नद्यांच्या कचरा कुंड्या करणार. वरून म्हणणार की आम्ही सुसंस्कृत आहोत. हा तर दांभिकतेचा कळस झाला. एवढे सगळे विपरीत परिणाम धडधडीत डोळ्यांना दिसत असूनही झाडं तोडण्याचा निर्णय घेणाऱ्यांना जाग कशी येत नाही याचेच आश्चर्य वाटते.
झाडांची कत्तल केल्यावर काय होतंय? प्रत्येक झाड हे एक स्वतंत्र विश्व असतं. झाड स्वतःची मुळं खोलवर रुजत नेऊन पाणी आणि शोषण मूल्य घेत राहतं. स्वतःच्या पानांमधून सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न तयार करत असतं. स्वतःच्या फुलाफळांपासून स्वतःच्या पुनर्जीवनाचं काम करत राहतं. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मोफत प्राणवायू देत राहतं. या पुनर्जीवनासाठी ते असंख्य किड्या, मुंग्या, माशांना, पशुपक्ष्यांना आपलं अन्न उपलब्ध करून देत असतं. त्यांना आपल्या अंगाखांद्यावर मुक्त संचार करू देतं. मग ह्या झाडांच्या अंगाखांद्यावर असंख्य प्रकारचे किडे, मुंग्या येऊन वावरायला लागतात. त्यांच्या फुलांमधला पराग चाखायला असंख्य माशा येऊ जाऊ लागतात. या झाडावर अनेक पक्षी स्वतःचे घरटे बांधून संसार करायला लागतात. ह्या किड्या, मुंग्या, माशांवर जगणारे इतर अनेक प्राणी ह्या झाडांभोवती घुटमळायला लागतात. प्रत्येक झाड हे एक स्वतंत्र विश्व असतं. एक झाड तोडणं म्हणजे किडे, मुंग्या, माशा, पक्षी, प्राण्यांचं एक संपूर्ण विश्व उद्ध्वस्त करणं होय. निसर्गाच्या पाऊस पाण्याचा समतोल टाकण्यासाठी झाडांचं महत्त्व मोठं आहे. माणूस नावाचा एक स्वार्थी प्राणी आपल्याला अधिकाधिक जमीन मिळावी या भीषण महत्त्वाकांक्षी हेतूपायी दरवर्षी अगणित झाडांची कत्तल करत आला आहे. हे आपण आजही रोजच्या रोज करतो आहोत. एकेका झाडाची कत्तल करून एक एक विश्व आपण रोजच्या रोज उद्ध्वस्त करत आहोत. हे आपल्या लक्षातही येत नाहीत. नाशकातल्या तपोवनातल्या 1800 झाडांच्या कत्तलीचा प्रश्न हा किरकोळ प्रश्न, राजकीय नाही. हा माणूस निसर्ग सहसंबंधाचा आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या निसर्गातल्या इतर सर्व सहजीवांचा सहअस्तित्वाचा प्रश्न आहे. कोणतंही झाड आपण तोडतो तेव्हा एक स्वतंत्र विश्व आपण उद्ध्वस्त करत आहे याची जाणीव मनात असली पाहिजे. आणि एखादं संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करताना किमान लाज लज्जा तरी मनात बाळगली पाहिजे. ही झाडं, जंगलं आणि त्यात असलेली अगणित सजीवांचे विश्व उद्ध्वस्त करताना आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना कणभरही सुजायचा किंवा लाज वाटत नाही. अशा एका भीषण जगात आपण जगत आहोत. एक एक संपूर्ण विश्व असणाऱ्या असंख्य झाडांची फुटकळ करण्यासाठी कत्तल करणाऱ्या आपणा माणसांच्या जगाचं काही भलं होऊ शकत नाही. गिरीश महाजन नावाचा लाकूड तोड्या नाशिकमध्ये दिवसा ढवळ्या झाडे तोडण्याच्या डरकाळ्या फोडतो आणि नाशिकमधील 3 आमदार खाली माना घालून गप्प बसतात. हे नाशिककरांना आवडलेलं नाही. भाजपचे राज्य नव्हते तेव्हा त्यांना कोणीही ओळखत नव्हते. लोक बोलायचे तेव्हा त्यांचे तोंडही उघडत नव्हते. साधू काय आजच नाशिकमध्ये येत आहेत काय? कशाच्या सत्तेची मस्ती दाखवत आहे? लोक यांना कदापि माफ करणार नाहीत. सयाजी शिंदे आणि नाशिककरांवर किती रुबाब दाखवला तरी कोणीही त्यांना झाडे तोडू देणार नाही. सरकारची तळी उचलण्यासाठी सयाजी शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी कोणीतरी गुणरत्न, कोणीतरी निलेश पुढे आले आहेत, येत आहेत. सयाजी शिंदे एक शब्दही कोणाला वाईट बोललेले नाहीत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे वचन त्या संत तुकारामांनी लिहिले आहे. ज्यांचा अमानुष छळ कोणी केलात हे जगजाहीर असताना काही जण नाशिककरांना शिकवत आहे म्हणे 15,000 झाडे लावणार. ती 15,000 झाडे ज्या जागेवर लावणार तेथे साधूंची व्यवस्था करावी ही साधी गोष्ट कुंभमेळा मंत्र्याला कळत नसेल तर त्यांच्या नाशिकमध्ये काहीच काम नसून त्यांना त्यांच्या गावीच पाठवणे योग्य ठरणार आहे. अयोध्येत तुम्ही हजारो लोकांना बेघर केलेत. त्यांच्याच अश्रूंच्या दुःखाने तुम्हाला अयोध्या हरावी लागली. तुमचे नाक कापले लोकांनी तरी तुम्ही सुधारायला तयार नाही. कितीही बदमाशी करणार आणि साधू संत देवा धर्माच्या नावावर त्यांच्या भगव्या वस्त्राआड किती स्वतःची राजकीय पुढे भाजणार. तुम्ही कधी फेअर राजकारणावर सत्ता हस्तगत करू शकत नाही. त्या काँग्रेसच्या नालायकपणामुळे, भ्रष्ट नेत्यांमुळे आज जे सत्तेत तुमच्या सोबत आहेत तुम्ही खोटे बोलून, थापा मारून, फोडाफोडी करून कपट नीतीने सत्तेत आलात. अवघे 27% मतांची रेषा सरकारने ओलांडली नाही हे लक्षात घ्यावे लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो म्हणून उतू नका, मातू नका. संधी मिळवली आहे, मिळालेली नाही, हिसकावून घेतलेली आहे तरी संधीचे सोने करा. हिटलर, मुसोलिनी, मोगल काय ज्यांच्या सत्तेवरचा सूर्य मावळत नव्हता ते इंग्रजी राहिले नाहीत. हा इतिहास सतत आठवत चला आणि हा सगळा कुंभमेळ्याचा निधी पक्षाच्या घशात असावा म्हणून तुम्ही इथला पालकमंत्री करणे थांबवले. सगळ्या गद्दार म्हणून भिनवले गेलेल्या आणि भयाने तुमची संगत केलेल्या मित्रपक्षांची तुम्ही वाट लावलीत. गिरीश महाजनांसमोर न बोलणारे लोकप्रतिनिधी कायमस्वरूपी घरी बसवायची ताकद नाशिककरांच्या मनगटात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. गिरीश महाजन त्यांची नाशिककरांच्या दृष्टिकोनातून फक्त लाकूड तोडे हीच भूमिका आहे. त्यांना नाशिकच्या जवळपास जामनेर करायचे आहे कारण तिथली थंड हवा त्यांना शांत बसू देत नाहीत. नाशिककर पर्यावरणाच्या बाबतीत एवढे श्रीमंत कसे ही त्यांची खंत असावी. त्यामुळे नाशिकचे जळगाव जामनेर करण्याचा कट रचल्याचे वाटू लागले आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी तपोवनास भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार वाजे यांनी सिंहस्थ व वृक्ष यांची छान सांगड घालून जनमतासमोर आपण असल्याच्या स्पष्ट करून दिले आहे. तर दुसरीकडे खासदार डॉक्टर शोभा वास्तव यांनी थेट संसदेत आवाज उठवला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या 2 खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाचे 4 मंत्री आहेत.
त्यापैकी छगन भुजबळ आजारी असल्यामुळे त्यांना कोणताही दोष देता येणार नाही. उर्वरित 3 मंत्री माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवळ यांना डावलून नाशिककरांच्या डोक्यावर बाहेरचा मंत्री आणून ठेवला. त्यामुळे या तिघांनीही तपोवनाच्या बाबतीत आपली भूमिका कधीही जाहीर केलेली नाही. विरोध केला तर मुख्यमंत्री नाराज होतील ही त्यामागची सर्वांची भूमिका असेल असे वाटते. तसेच या वादात पडायला नको हाही त्यांचा होरा असावा. पण नाशिकचे पेटलेले वातावरण पाहून एक दिवस स्थानिक जनता या मंत्र्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्याचंच मंत्री गिरीश महाजन काहीही हो झाड तोडणारच असा टास करणारी विधाने प्रसार माध्यमात देत आहेत. त्यामुळे वन संरक्षण व्हावे, झाडांना संरक्षण मिळावे अशी भूमिका घेणारी माणसे देखील हट्टाला पेटली आहेत. ज्यांचा नाशिकशी काही संबंध नाही असे निलेश राणे, गुणरत्ने सदावर्ते अशा अवगुणी लोकांना नाशिककर कवडीची किंमत द्यायला तयार नाही. राणे यांनी तर स्वभाव धर्मानुसार मुस्लिमावर घसरायला सुरुवात केली आहे. बकरी ईदला बकरं कापली जातात, तेथे जाऊन मिठ्या माराव्या अशा शब्दात नाशिककरांची खिल्ली उडवत आहे. विषय काय आणि आपण भरकडतो कुठे याचे भान त्यांना राहिलेले नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.